नमस्कार मंडळी, सर्वांना शिव सकाळ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मंडळी, मी आहे किल्ले रायगड इथे. राज्याभिषेक सोहळा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 साली पार पडला. सकाळचे वाजले 5 आणि मी आलो राज्याभिषेक सोहळा अटेंड करण्यासाठी. तो सोहळा स्वतःच्या डोळ्याने पाहण्यासाठी. आणि थंडी भरपूर आहे. तर जस्ट इकडे बसलो. तुम्हाला मी समोरचा महाराजांचाही दाखवतो. अजून तिकडे परवानगी नाही दिली जाण्यासाठी, तयारी चालू आहे. आणि असं काय समोरचा हा निसर्ग आहे. थोड्याच वेळामध्ये हे चालू होणार आहे आपला राज्याभिषेक सोहळा. ही आपली बॅग, हा आपला दुसरा Insta360. काही लोक इकडे झोपली आहेत. मी देखील झोपलो होतो, बट माझी ब्लँकेट विसरली, त्याच्यामुळे माझी काही झोप झाली नाही. तर थोड्याच वेळामध्ये राज्याभिषेक सोहळा चालू होईल, तो मी तुम्हाला दाखवेल. 2024. नमस्कार मंडळी, सर्वांना शिव सकाळ. तर मंडळी, अजून राज्याभिषेक सोहळा चालू झाला नाही आहे छत्रपती संभाजी महाराजांचा. ही रांगोळी जी रात्री म्हणजे सकाळी जे काढत होते ते आताही पूर्ण झाली, जी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ही सरळ रांगोळी जिथं महाराजांचा स्मारक आहे, सिंहासन आहे, तिथपर्यंत जाते. त्याच जागेवरती आपले छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. तर राज्याभिषेक सोहळा चालू नाही झाला आहे, तर मी म्हटलं हरकत नाही, आपण थोडं गड फिरून घेऊया. तर तुम्हाला इकडचं मी जे तुम्हाला सकाळी पहाटे दाखवलं तेव्हा अंधार होता, आणि आता तुम्हाला हे सकाळी दाखवतो. सिंहासन अतिशय सुंदर पद्धतीने सजवलं आहे. हा गर्दी त्याप्रमाणे जी 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा होतो तो खूप मोठा होतो. थाटामाटामध्ये भरपूर जण येतात. इथे तेवढे नाही आहेत, पण आहेत. काय अर्ध्या जणांना माहिती आहे, नाही आहे, किंवा अर्धे जण आले नाही आहे. हरकत नाही, हे व्हिडिओ बघून पुढच्या वर्षी नक्की सर्व मावळे घरातून नाही तर गडावर येऊन हा राज्याभिषेक सोहळा पाहतील, साजरा करतील, अनुभवतील. चला तर मंडळी, आपण आता अजून तयारी ही तुम्ही पाहिली आहेत. आता आपण निघूया, गड किल्ले पाहूया थोडे. मी निघतो इकडून बाहेर आणि तुम्हाला ती जागा दाखवतो जिथं आपले छत्रपती शिवाजी महाराज थांबायचे, म्हणजे त्यांनी जिथं शेवटचा श्वास घेतला होता. ही ती जागा आहे, हा महाराजांचा वाडा आहे. बरोबर सिंहासनाच्या मागेच हा वाडा आहे. इथे महाराज आपले छत्रपती आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे इथे
थांबायचे, ते इथे राहायचे. आणि हे जे तुम्ही बघितलं हे आंघोळीचं स्थान आहे, ज्याला आपण स्विमिंग पूल बोलतो. तिथे ते स्नान करायचे. हे गडकोट आहेत. गडाची सध्याची अवस्था अशी आहे. सरकारने जसं आपलं राम मंदिरचं स्वप्न एवढ्या वर्षानंतर पूर्ण केलं. प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की आपले गड किल्ले सुरक्षित आणि व्यवस्थित ताबूत राहिले पाहिजेत. तर सरकारने इकडे पण लक्ष दिलं तर खूप छान होईल. हरकत नाही, ते आज न उद्या देतील. आपण आलो आहेत गड पाहायला. गड पाहूया. तर मंडळी आणखीन एक जागा दाखवतो जिथे महाराणी राहायचे, जिथं छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे 8 पत्नी होते त्यातले 6 पत्नी इथे राहायचे. पण ते कोणचे, हे जो तुम्ही बघता हे त्यांचं राहण्याचं वाड आहे. ते एका महलामध्ये एक राहायचे. पण गडावरती 6 महल आहेत टोटल. आणि बाकीचे जे 2 महल आहेत ते इथे नव्हते, कारण जी माता सईबाई हे राजगडवर राहायचे. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं. आणि दुसऱ्या पुतळा राणीबाई साहेब ते पाचाडला आऊसाहेबांसोबत राहायचे तिकडे, कारण आऊसाहेबांना वातावरण रायगडचं सहन होत नव्हतं त्यांच्या तब्येतीनुसार. तर त्यांच्या सेवेमध्ये ते तिथे राहायचे. तर 2 महाराणी तिथे असायचे आणि 6 गडावरती. तर हा काही दाखवण्याचा प्रयत्न. आणि हे त्या टायमाचे जर तुम्ही खालती एकदम डॉटला बघितलं तर ते त्यावेळेचं हे सगळं असं आहे हा गड महाराजांचा. माझ्याकडून जर बोलण्यामध्ये काही चूक होत असेल तर त्याच्यासाठी मी मनापासून आता क्षमा मागतो. माझा प्रयत्न तुम्हाला राज्याभिषेक सोहळा दाखवण्याचा आहे आणि थोडक्यात गड दाखवण्याचा. जर माझ्याकडून काही चुकलं असेल त्यासाठी क्षमा असावी. तर हे समोर महाराणी जे वाडा आहे, जो महल आहे, आत जाण्याचा मार्ग. आणि जे समोर तुम्हाला दिसतंय इकडे स्वराज्याचं धान्य ठेवायचे. तर मंडळी आपण आतापर्यंत थोडक्यात गड पाहून घेतला आहे. आणि समोर जे तुम्हाला सांगितलं मी धान्य कोठार आहे आणि त्याच्या बाजूला जे शिक्षा करायचे, गुन्हा करायचे ते इकडे कबूल झाल्याच्या नंतर त्यांना टकमोटोकावून कडेलोट करायचं. चला मंडळी, पालखीची वेळ झाली. आता जाऊया पालखीकडे. शंभूराजांची पालखी आता ऐकणार आहे.
मंडित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनेता धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवासाधीश्वर रयत स्वराज्य संस्थापक अखंड लक्ष्मी अलंकृत महाप्रतापे महापराक्रमे महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा शिव छत्रपती महाराजांचा शिव छत्रपती महाराजांचा नमो पार्वती पते हर हर जय भवानी
वीरवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुलकी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे जय जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर तेरे नाम शंभो हे शिवाय नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर गुरुदेव हे महेश्वरा सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था ये जग रहे या ना रहे रहेगी तेरी आस्था क्या समय क्या करे दोनों में तेरी महानता 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 सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा आतासाठी मी आपली परवानगी घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.